नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पूजा भक्ती ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण महाकालेश्वर जिथे काळही थांबतो मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या मंदिराबद्दल ज्याचं नाव घेताच मनात भीती नाही तर श्रद्धा निर्माण होते. हे मंदिर आहे मध्य प्रदेशातील उज्जैन नगरीत वसलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. असं म्हणतात की हे फक्त शिवाचं मंदिर नाही, तर हे आहे काळावर राज्य करणाऱ्या महादेवाचं स्थान. महाकाल महाकाल म्हणजे काय? महाकाल म्हणजे काळाचा स्वामी. मृत्यू, वेळ, नाश या सगळ्यावर ज्याचा अधिकार आहे तो म्हणजे महाकाल. म्हणूनच उज्जैनमधील शिवलिंग इतर शिवलिंगांसारखं नाही, ते मानलं जातं स्वयंभू ज्योतिर्लिंग. ह्या मंदिराला इतकं महत्त्व का आहे? भारतामध्ये शिवाची 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण त्यातही महाकालेश्वर वेगळं आहे, कारण इथे असलेलं शिवलिंग दक्षिणाभिमुख आहे, जे सामान्यतः स्मशानभूमीशी जोडलेलं मानलं जातं. याचा अर्थ असा की हे शिवलिंग मृत्यूवर विजय दर्शवतं. भस्म आरतीचं रहस्य. महाकाल मंदिरात दररोज पहाटे भस्म आरती केली जाते. या आरतीत शिवलिंगावर राख अर्पण केली जाते. ही राख नश्वरतेची आठवण करून देते, म्हणजे हे शरीर नाशवान आहे पण आत्मा अमर आहे. पूर्वी या आरतीत स्मशानातील राख वापरली जात होती अशी आख्यायिका आहे. आता मात्र विशेष पद्धतीने तयार केलेली भस्म वापरली जाते. कालभैरव कालभैरवाला दारू का अर्पण करतात? महाकाल मंदिराचे रक्षक म्हणजेच कालभैरव. कालभैरव मंदिरात दारू अर्पण केली जाते. हे अनेकांना विचित्र वाटतं, पण त्यामागे अर्थ आहे. कालभैरव तामसी शक्तीचं प्रतीक मानले जातात आणि दारू ही अहंकार आणि विकारांचं रूपक आहे. भक्त जेव्हा दारू अर्पण करतो तेव्हा तो म्हणतो, हे देवा, माझे दोष मी तुला अर्पण करतो. इंग्रज आणि महाकाल. जेव्हा इंग्रज या मंदिरात आले तेव्हा त्यांनी इथल्या रहस्यांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नोंदीत लिहिलं की मंदिरात प्रवेश करताच त्यांना विचित्र ऊर्जा जाणवली. काहींनी डोकं दुखणं, घबराट अशा अनुभवांचं वर्णन केलं. त्यामुळे ते पुन्हा मंदिरात जाणं टाळू लागले, अशी लोककथा आहे. वरात का जात नाही? उज्जैनमध्ये महाकाल मंदिरासमोरून वरात काढली जात नाही, कारण महाकाल संहाराचं रूप आहेत. लग्न म्हणजे जीवनाची सुरुवात आणि महाकाल म्हणजे अंताची जाणीव. म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र न आणण्याची परंपरा आहे. अदृश्य शक्तीचा अनुभव. अनेक भाविक सांगतात की मंदिरात प्रवेश करताच मन शांत होतं, भीती नाहीशी होते. काही लोकांना स्वप्नात महादेव दिसतात, तर काहींना आवाज ऐकू येतात, असा अनुभव आहे. विज्ञान म्हणतं हे मनाचा परिणाम आहे, पण श्रद्धा म्हणते ही महाकालाची कृपा आहे. उज्जैन आणि मृत्यूचा संबंध. उज्जैन नगरी मोक्षदायिनी मानली जाते. असं म्हणतात की इथे प्राण सोडल्यास मुक्ती मिळते. म्हणूनच इथे प्रेतयात्रा महाकाल मंदिराकडे वळते. महाकाल म्हणजे
फक्त देव नाही, तो आहे मृत्यूचा मार्गदर्शक. श्रद्धा की रहस्य? काही लोक म्हणतात हे सगळं फक्त अंधश्रद्धा आहे, पण काही जण म्हणतात इथे जे घडतं ते विज्ञानाच्या पलीकडचं आहे. खरं काय आहे हे कोणालाच ठाऊक नाही. पण एक गोष्ट नक्की, महाकालेश्वर मंदिर फक्त पाहण्याचं ठिकाण नाही, ते अनुभवायचं स्थान आहे. शेवटचा संदेश, जर तुमचं मन भीतीने भरलेलं असेल, जीवनात अडचणी असतील, तर एकदा महाकालाचं नाव घ्या. कारण असं म्हटलं जातं, महाकालाचा भक्त कधीही एकटा नसतो. तर तुम्हाला ह्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपण पुढे सुद्धा देवांच्या कथा पाहणार आहोत. तर पुढे आता तुम्हाला कोणत्या कथेविषयी जाणून घ्यायचं आहे सविस्तर, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या भेटूया. धन्यवाद. झालं भाषण.